केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांच्यासह पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। केरळ आणि तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर आणि त्यांच्या पत्नी अनघा आर्लेकर यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं। यावेळी मंदिर समितीच्या वतीनं मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सपत्नीक शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे, ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। तत्पूर्वी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची पाहणी करून माहिती घेतली। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंदिर जतन आणि संवर्धन विकास आराखड्याअंतर्गत करण्यात आलेल्या आणि करण्यात येणाऱ्या कामांची माहिती दिली। दरम्यान चैतन्य प्रतिष्ठान गोवा यांच्या वतीनं प्रकाशित करण्यात आलेल्या चैतन्य दिनदर्शिकेचं प्रकाशन राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आलं। या दिनदर्शिकेत तारखा, पक्ष, तिथी आणि सणांची विस्तृत तसंच तपशीलवार माहिती देण्यात आली असल्याचं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं।